मित्रांनो नमस्कार. कंबाईन ग्रुप बी व ग्रुप सी ही परीक्षा 16 जून 2024ला होणार आहे. आपली तयारी सुरू झालेली असेल. सो या परीक्षेची परीक्षाभिमुख तयारी कशी असावी यासाठी आपण अभ्यासक्रमाचं आयोगाच्या झालेल्या पेपरवरून अवलोकन करणं म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून अभ्यासक्रमातले कोणते घटक महत्त्वाचे होती त्यातलं आपलं आजचं 5वं लेक्चर आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण ग्रुप बी मधील 2019चा पूर्वपरीक्षेचा पेपर बघतोय. याआधी आपण 2023, 22, 21, 20 आणि आता 19चा आपण पेपर बघतोय. मागील 5 वर्षाच्या पेपरच्या माध्यमातून आत्ता विषयवार आयोग कसे प्रश्न विचारते, कोणत्या घटकांना महत्त्व दिलं जातं आहे याचं जजमेंट घेणं अभ्यास करताना निश्चित आपल्याला हेल्पफुल ठरेल. सो मित्रांनो, यापुढे आपण PYQ ॲनालिसिस झाल्यानंतर राज्यसेवा असेल किंवा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा असेल किंवा कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीची परीक्षा असेल, या परीक्षेसाठी प्रिलिम फोकस, इंटिग्रेटेड आणि सब्जेक्ट वाईज बॅच आपण सुरू करत आहोत. यामध्ये प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत, स्वातंत्र्योत्तर भारत, महाराष्ट्राचा इतिहास आणि समाजसुधारक म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा या परीक्षेसाठी हे सर्वच घटक महत्त्वाचे आहेत. कंबाईन ग्रुप आणि ग्रुप बीसाठी आधुनिक भारत, स्वातंत्र्योत्तर भारत, महाराष्ट्राचा इतिहास आणि समाजसुधारक हे 4 घटक महत्त्वाचे. सो आपल्याला सब्जेक्ट वाईजसुद्धा इथे बॅच जी आहे ती अवेलेबल असणार आहे. आणि जर आपल्याला सर्व सब्जेक्टची बॅच लावायची असेल तर तीही बॅच आपली सुरू होत आहे. सब्जेक्ट वाईज प्री फोकस किंवा इंटिग्रेटेड या माध्यमातून आपल्याला जॉईन करता येईल. आता आपण जो आजचा 5वा पेपर, आपण प्रत्येक राज्यसेवेसाठी आपण 5 पेपर घेतले होते आणि कंबाईनसाठी 5 पेपर. सो आजचं ठरल्याप्रमाणे आजचा आपला 5वा पेपर आहे. सो हा जो कंबाईन ग्रुप बीचा पेपर होता, ग्रुप बीचा 2019चा, या पेपरमध्ये जे ॲनालिसिस केलं आहे, टोटल प्रश्न जे आहे हे 15 आले, परंतु एक प्रश्न कॅन्सल झाला. तर 14 जे प्रश्न आहेत त्याचे महत्त्वाचे जे एरिया आहेत ते आपण समजून घेऊ. प्रामुख्यानं 2 विभाग आपण यातनं केले, आधुनिक भारत आणि दुसरा समाज सुधारणा. यामध्ये समाजसुधारक आहे, सोशल रिफॉर्मर्स आहेत, त्यांच्या ऑर्गनायझेशन्स आहेत किंवा इतर संस्था आहेत. आता पहिला आधुनिक भारतावर 6 प्रश्न आलेत. प्रतियोगिता सहकार. आता हे 2 शब्द आहे. प्रतियोगी सहकारिता हे टिळकांचा शब्द आहे जे कोऑपरेटिव्ह गव्हर्नन्स करण्याच्या संदर्भानं, आणि हे प्रतियोगिता सहकार हा एक वेगळा शब्द आहे, अर्थ एक याचा तोच आहे. त्यानंतर उलगुलान हे आदिवासी बांधवांचं नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केलं होतं, त्यावेळेला प्रचलित झालेला हा शब्द. इंडियन नॅशनल काँग्रेसची अधिवेशनं, ठीक आहे. त्यानंतर केसरी वृत्तपत्रातनं विशेषत्वानं प्रिंट झालेला एक महत्त्वाचा लेख, त्यावर प्रश्न आहे. आणि 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, असे टोटल 6 प्रश्न आधुनिक भारताच्या इतिहासावर आलेत. मित्रांनो, समाज सुधारणा चळवळीमध्ये राजर्षी शाहू महाराजांशी संबंधानं 2 प्रश्न आहेत. नाना शंकर शेठ, सत्यशोधक समाज यावर प्रश्न आहे. गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर प्रश्न आहे. समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेली वृत्तपत्र किंवा त्यांचे जन्मगाव यावर प्रश्न आहे. आणि शारदा सदन म्हणजे पंडिता रमाबाई यावर प्रश्न आहे. बालविवाहाच्या संदर्भानं प्रश्न आहे. असे टोटल 8 प्रश्न समाज सुधारणावर आले. म्हणजे महाराष्ट्राचा कंबाईनचा जो फोकस आहे तो समाज सुधारणा चळवळीवर जास्त आहे. तेच तुम्ही राज्यसेवेत बघाल तर तिकडे महाराष्ट्राच्या इतिहासावरही प्रश्न आहे, 1857च्या उठावावर प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या उठावावर प्रश्न आहे. सो जरी इतिहास राज्यसेवेला आणि कंबाईनला सारखा असला तरी प्रश्न विचारणं आणि पेपरचं स्वरूप यामध्ये फार तफावत आहे. ही बाब इथे आपल्याला लक्षात घ्यायची आहे. चला, प्रश्न जो संच आहे तो आहे ए सेट आहे. ओके, महाराष्ट्र दुय्यम सेवा. आता महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट अ आणि गट ब सेवा म्हटलं जातं. त्यावेळेला महाराष्ट्र दुय्यम सेवा नॉन सबऑर्डिनेट सर्व्हिसेसमध्ये ग्रुप बीचा हा पेपर होता 2019चा. ठीक आहे. तर या पेपरमधल्या आता प्रश्नांना आपण समजून घेऊ आणि त्यानुसार एरिया जे आहे ते लक्षात घेण्याचा प्रयत्न करू. 26 नंबरचा हिस्ट्रीचा प्रश्न सुरू झाला. छत्रपती शाहू महाराज. आता कुठे त्यांना छत्रपती म्हटलंय, कुठे राजर्षी म्हटलंय.
ठीक आहे. राजर्षी याचा अर्थ ज्याच्याकडे राज्य आहे आणि राजा आहे, परंतु त्या राज्याचा तो उपभोग घेत नाही, तो सुखसुविधांसाठी त्याचा वापर करत नाही, तर त्या राज्याचा आणि त्या संसाधनाचा लोकांच्या सेवेसाठी उपयोग करतोय, म्हणून त्यांना राजश्री म्हणजे राजा असलेला ऋषी असा त्याचा अर्थ आहे. सो राजश्री, ठीक आहे. आणि छत्रपती तर ते होतेच, कारण जे करवीर संस्थान होतं राजाराम महाराजांच्या सुविद्य पत्नी ताराराणी यांनी स्थापन केलेलं, त्यामुळे त्यांच्या गादीवर बसलेले छत्रपती होतेच ते, ठीक आहे. आता हा शब्दाचा अर्थ पुढे झाला. पुढे जाऊ आपण आता. यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती, म्हणजे फायनान्शियल सपोर्ट केला होता, ठीक आहे. यामध्ये विजयी मराठा, तरुण मराठा, कैवारी, तेज. सो तेज यातलं उत्तर आहे की ज्याला जे बंद पडण्याच्या स्थितीत आलेलं होतं वृत्तपत्र, त्याला राजर्षी शाहू महाराजांनी आर्थिक मदत केली होती. याशिवाय अनेक वृत्तपत्र आहेत की ज्या वृत्तपत्रांना राजर्षी शाहू महाराजांनी मदत केली होती, आणि ही वृत्तपत्र त्यावेळेला समाज प्रबोधनाचं काम करत होती. पुढे लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये आपण प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, म्हणजे अर्थात जो अधिकृतरित्या चालवला जातो, याला लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हणतो. पण हा चौथा स्तंभ केव्हा म्हणता येईल, ज्या वेळेला ती पत्रकारिता निर्भीड असेल, ती सत्य सांगणारी असेल, ती लोकांपुढे सत्य आणणारी असेल. ओके. उदाहरणार्थ आज जर तुम्हाला उदाहरण घ्यायचं झालं तर रवीश कुमार यांचं घेऊ शकता, की कितीही विरोध झाला, त्यांना राजीनामा जरी द्यावा लागला तरी सत्तेला प्रश्न विचारण्याचं धाडस आणि जे व्रत आहे पत्रकारितेमध्ये सत्य बातम्या पुढे आणणं, याचा एक व्रतस्थ व्यक्ती लागतो. सो राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये ही जी वृत्तपत्र होती, बाबासाहेबांचं मुकनायक असेल, ही सगळी वृत्तपत्र समाज प्रबोधनाचं खऱ्या अर्थानं काम करत होती. आत्ताची वृत्तपत्र करत आहेत का, हा प्रश्नार्थक चिन्ह आहे. तो तुम्ही स्वतः समजदार आहात की कशा बातम्या पुढे येतात, कशा पेरल्या जातात, म्हणजे सत्तेला सजवण्याचं काम आजची पत्रकारिता करत आहे. तर या पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ नाही म्हणत, या पत्रकारितेला गोदी मीडिया असं म्हटलं जातं. तुम्हाला त्याबद्दल माहिती आहे. सो तेज हे जे वृत्तपत्र आहे हे पुण्याचं होतं आणि दिनकरराव जवळकर हे त्याचे संपादक होते. इतर असे 12 वृत्तपत्र आहे मित्रांनो, ज्या वृत्तपत्रांना राजर्षी शाहू महाराजांनी मदत केलेली आहे, सहकार्य केलेलं आहे, ठीक आहे. या पुढील प्रश्नाकडे जातोय आपण. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, पत्रकारिता. आता पत्रकारिता म्हणजे आधुनिक भारताच्या इन्स्टिट्यूटमधला भाग झाला, ठीक आहे, वृत्तपत्रांचा. आता दुसरा प्रश्न बघा, सतीच्या चालीचे निर्मूलन. सतीची चाल होती आपल्याकडे, म्हणजे आपल्याकडे काय होतं, बालविवाह प्रथा होती. बालविवाह हे कधीकधी उदाहरणार्थ 10 वर्षाचा मुलगा 9 वर्षाच्या मुलीशी लग्न करतोय, तर हा बालविवाहामध्ये जो काही प्रकार होता हा खरा प्रकार होता जो समाजातला होता. पण पुढच्या काळामध्ये काय झालं की 40-45 वर्षाचाही माणूस 9 वर्षाच्या मुलीशी लग्न करू लागला. पुढे 10-20 वर्षानं म्हणजे ही मुलगी 28-29 वर्षाची होणार, त्यावेळेला हा जो 65-70 वर्षाचा असायचा हा मृत्यू पावायचा आणि ऐन तारुण्यामध्ये या मुलीला विधवा म्हणून जीवन जगावं लागायचं. आणि त्यात मग समाजानं काही कुप्रथा केलेल्या होत्या. पांढरी साडी परिधान करणे, केशवपण करणे, ओके. आणि त्यानंतर एक सती नावाची क्रूर प्रथा होती, म्हणजे हा 65 वर्षाचा गृहस्थ मेल्यानंतर तिचा नवरा या तरुण मुलीला त्याच्यासोबत प्रेतावर अग्नीसोबत जळून जाणे अशा पद्धतीची कुप्रथा होती. तिला ढोल ताशाच्या गजरामध्ये नेलं जायचं. म्हणजे मानवी जीवनामध्ये अशाही प्रथा समाजाने स्वीकारल्या आंधळेपणाने, हे किती विचित्रपणाचं लक्षण आहे याचं अंदाज तुम्ही घेऊ शकता. म्हणजे हे कल्पनेच्या बाहेर आहे आणि भयंकर आहे, म्हणजे क्रूर आहे. अशी प्रथा आपल्या समाजात होती. पुढे विल्यम बेंटिंगच्या काळामध्ये राजाराम मोहन रॉय असतील किंवा इतर जे काही समाजसुधारक त्या काळातले होते, ज्यांनी त्यासाठी प्रकर्षानं पाठपुरावा केला. आणि बेंटिंगच्या कालखंडामध्ये 1829ला सतीबंदीचा कायदा झाला. परंतु हा कायदा अंमल होणं, मुंबई प्रांतामध्ये ते लागू व्हायला पाहिजे, यासाठी कोणी मदत केली असा प्रश्न आहे. सो एरिया काय झाला, प्रश्नाचा एरिया झाला समाज सुधारणा. दुसरा एरिया काय झाला, सब कंटेंट हा झाला की समाजातल्या वाईट चालीरीती आणि त्यासाठी तयार झालेला कायदा. सो मुंबईत चालवलेले जे प्रयत्न होते याला कोणी पाठिंबा दिला, तर नाना शंकर शेठ हे याचं उत्तर आहे. बाळशास्त्री जांभेकर
यांचं कार्य आहे. दर्पणकार आहेत हे, प्रार्थना समाजामध्ये होते. ओके, इतरही स्त्री शिक्षणामध्ये यांनी पुढाकार घेतला. सर्वप्रथम पहिला पुढाकार घेणारे जांभेकरच आहेत. भाऊदाजी लाड आहेत, यांचं वैद्यकीय क्षेत्रात काम आहे, प्रार्थना समाजामध्ये काम आहे. भाऊ महाजन आहे. सो ही मंडळी पण समाज सुधारणा चळवळीतली आहेत. परंतु ज्यांनी मुंबईमध्ये, नाना शंकर शेठ आहेत की ज्यांनी मुंबईमध्ये या संदर्भानं जे काय जॉन माल्कम नावाचा जो व्यक्ती होता, या शासनाच्या कडे पाठपुरावा केला जात होता. तर नाना शंकर शेठ यांनी मुंबई प्रांतातनं हिंदू समाजाचा प्रतिनिधी म्हणून नाना शंकर शेठ यांनी स्वाक्षरी केली होती. आता तुम्ही म्हणाल स्वाक्षरी करणं म्हणजे काय मोठी गोष्ट आहे? निश्चित मोठी गोष्ट आहे. समाजाच्या प्रथेच्या विरोधात जाणं म्हणजे समाज पूर्ण अंगावर घेण्यासारखं आहे. जसं महात्मा ज्योतिबा फुले महिलांनी शिकलं नाही पाहिजे असा समाज त्या काळातला तत्कालीन समाज म्हणत होता. महात्मा फुले त्या विरोधात गेले. त्याच्यामुळं त्यांना काय यातना सहन कराव्या लागल्या, त्यांना घरातून बाहेर काढल्या गेलं. त्यानंतर पत्नी असलेल्या क्रांतिज्योती सावित्रीमाईंना दगड गोटे शेण जिवंत असताना प्रेतयात्रा काढल्या. एवढा समाजातनं कडाडून विरोध झाला आणि आज तोच समाज होता विरोध करणारा. त्यांच्याच मुलांना महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले शिक्षण देत होत्या. म्हणजे किती मोठ्या मनाची आणि काय म्हणू जीवनाचा खरा अर्थ कळलेली ही माणसं होती. चला तिसऱ्या प्रश्नाकडे जातोय. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने शालोपयोगी पुस्तकं लिहिली? बघा प्रश्न असे येत आहेत की ज्यामुळं माणसाच्या जीवनाचं भलं झालं, कल्याण झालं. काही मग प्रथा आहेत, काही वृत्तपत्र आहे. हा कल समजून घ्या तुम्ही इतिहासाचा. प्रश्न ज्या पद्धतीनं बदलत आहेत त्याचा. ओके, सो हा जो प्रश्न आहे यावर कॉन्ट्रोवर्सी होऊ शकली असती, कारण पुस्तकं छत्रे यांनी लिहिली, केशवजी यांनी लिहिली की कॅप्टन जॉर्ज सर्व्हिसने लिहिली, कोणी लिहिली हे स्पेसिफिक नाही. महाराष्ट्रातलं आहे, भारतातलं आहे का जगातलं आहे, आणि म्हणून सॉरी कदाचित हा प्रश्न जो आहे तो आयोगाने कॅन्सल केला. पण तुम्ही महाराष्ट्रातलं भारतातलं लिहून ठेवा, टेनिवर विचारू शकतात. ओके, त्यावेळेला तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. पुढे शाहू महाराजांनी, राजर्षी शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमलं? बघा महाराजांनी वतनं बंद केली होती. वतनांच्या नावावर जे काय वर्षाकाठी पैसा मिळायचा आणि ती वतनं समाजामध्ये भेदाभेद निर्माण करणारी होती. ही वतनं बंद केल्यानंतर महाराजांकडे जे शंकराचार्य होते, त्यांचं नाव होतं कुलकर्णी, त्यांनी महाराजांना विरोध केला आणि त्यांनी ते तिथलं जे काय शंकराचार्य पद आहे ते सोडून दिलं. आणि मग तिथे त्यांनी सोडल्यानंतर कुठलाही आता शंकराचार्य ही जी काही धार्मिक पदं आहेत महत्त्वाची, ही ब्राह्मण कम्युनिटीकडेच प्रामुख्याने त्या काळामध्ये राहायची. महाराजांनी त्याच्यावर प्रत्युत्तर म्हणून बाहेर दुसरा पर्याय असा दिला की क्षत्रिय माणसाला जो संस्कृत जाणतो, धर्म जाणतो, अध्यात्म जाणतो, त्याला पुढे आणलं आणि त्याला शंकराचार्य म्हणून घोषित केलं. छात्र जगद्गुरू. तर हे कोण होते? सदाशिवराव बेनाडीकर. हा एक सामान्य माणूस, मराठी माणूस, महाराष्ट्रातला माणूस, ज्याला संस्कृत येतं, धर्मपांडित्य येतं, ज्ञान आहे, त्याला छात्र जगद्गुरू बेनाडीकर पाटील म्हणून त्याला नाव देण्यात आलं. आणि ही अत्यंत महत्त्वाची भूमिका होती महाराजांची. महाराजांच्या ज्या वैदिक विधी आहेत त्या नारायण पंडित नावाचा जो काय त्यांचा भट होता, त्यांनी त्या विधी करायला नकार दिला होता. तर महाराजांनी मराठा, कुणबी, तेली, माळी, महार, मांग याला ज्याला पौरोहित्य येतं, इच्छा आहे त्यांनी या, त्याच्यासाठी वेगळी एक ब्राह्मणेतर चळवळच महाराजांनी सुरू केलेली होती. ही साधारण गोष्ट नव्हती. पुढे महात्मा ज्योतिराव फुलेंचं जे सर्व समाजाला घेऊन चालणारा सार्वजनिक सत्यधर्म आहे त्याचाही शाखा महाराजांनी कोल्हापूरला खोलली. भास्करराव जाधव हे त्याचे पहिले अध्यक्ष होते. ओके, चला आता पुढे हे कुलकर्णींनी वतन नष्ट केल्यामुळं ते शंकराचार्याची जी पोस्ट आहे ती सोडली होती. चला आता हा पुढचा प्रश्न बघा. हा पुढचा प्रश्न बघा. आधीचा जो प्रश्न आहे ना, समाजामध्ये समता प्रस्थापित करायची आहे. समता प्रस्थापित करायची असेल तर जे विषमतेची कारणं आहेत ती हटवावी लागतील, त्याच्याशिवाय समता प्रस्थापित नाही होऊ शकत. ठीक आहे, तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. प्रतियोगिता सहकार पक्ष. बघा आता हे शब्दांकडे लक्ष द्यायचं. प्रतियोगिता सहकार पक्ष आहे हा, आणि प्रतियोगी सहकारिता, प्रतियोगी सहकारिता. ठीक आहे, प्रतियोगी सहकारिता हे जे धोरण होतं
हे साधारणतः 1919च्या दरम्यान लोकमान्य 1819च्या दरम्यान लोकमान्य टिळकांनी अवलंबलेलं होतं की आता गव्हर्नमेंटला मदत करा, ब्रिटिशांना सहकार्य करा आणि जेवढी महत्त्वाची पदं आहे, कारण लोकमान्य टिळकांनी जवळपास 1880 पासनं जो जहाल विचारधारा आहे त्यातून जेवढं शक्य आहे तेवढा प्रतिकार करून बघितला, पण ब्रिटिशांची जी काही पाळेमुळं होती, अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, लष्करी व्यवस्थेची, ती फार मजबूत होती, त्यामुळे त्याला आता हरवणं शक्य नाही आणि म्हणून आधी यांच्यामध्ये शिरा आणि मग हळूहळू विरोध जो आहे तो करता येईल. सो ती होती प्रतियोगी सहकारिता. ठीक आहे, म्हणजे जहाल जे धोरण होतं त्यामध्ये टिळकांनी थोडं कॉम्प्रोमाइज केलेलं आपल्याला इथे दिसतंय, पण हे वेगळं आहे. हे प्रतियोगिता सहकार पक्ष आहे हा. ठीक आहे, हा कोणी स्थापन केला तर हा या सहभागामध्ये हे सगळेच आहेत, ABCD, नची केळकर, मदन मोहन मालवीय, डॉक्टर बाशी पुंजे आणि लोकनायक अने. सो हे चारही प्रतियोगिता सहकार पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत. ठीक आहे मित्रांनो, सो म्हणून या बाबी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. आता उलगुलान नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडवून आणला? बिरसा मुंडा, हे याचं उत्तर आहे. बिरसा मुंडा तुम्हाला माहिती आहे, छोटा नागपूर पठार जे आहे, हे छोटा नागपूर पठारामध्ये जमीनदार, शाहूकार, ब्रिटिश अधिकारी, वन अधिकारी यांनी आदिवासी बांधवांना जेरीस आणलेलं होतं. त्यांचे जे काही त्यांचं जगणं होतं ते अवघड करून टाकलं होतं. तिथे बिरसा मुंडा यांनी शस्त्र उचललं, त्याला अनेक आदिवासी बांधवांनी सहकार्य केलं आणि उलगुलान ही तिथल्या चळवळीची एक मोमेंटचं नाव होतं. ओके, सो अवघ्या 25-26व्या वर्षी बिरसा मुंडा यांना वीरमरण आलं आणि तिथेही बिरसा मुंडांना पकडून देण्यात आलं. ओके, सो ते पकडून दिलं जाऊ शकतं हेही बिरसा मुंडांना माहिती होतं आणि त्यावर त्यांचं एक म्हणजे लेखकाने लिहिलेलं वाक्य आहे की तुमच्याच साथीदारांनी पैशाच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला पकडून दिलं आहे, तुम्ही लोकांसाठी आपल्या मातीसाठी, माणसांसाठी लढलात, तुमचं काय मत आहे? आता हे बिरसा मुंडा यांनी म्हटलं आहे का माहिती नाही, त्या लेखकाने केलेली मांडणी आहे. त्यावर बिरसा असं म्हणतात की आमच्या माणसांनी पोटाला पोटभर खाता येईल अशीच अवस्था राहिली नव्हती, त्यात एवढा पैसा त्यांनी बघितल्यामुळं तो तिथे बदलला. याला मी फार काही मला त्याचं दुःख नाही आहे, परंतु समाजाने आता स्वातंत्र्यासाठी पुढे आलं पाहिजे एवढीच भूमिका बिरसांनी तिथे घेतली. सो हे 1900 मध्ये पुढे बिरसा यांना फाशी देण्यात येते. ओके, चला पुढचा प्रश्न आहे 28 डिसेंबर 1885 ही तारीख कोणी ओळखू शकत नाही, विसरू शकत नाही. ओके, भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात कोणते इंग्रज अधिकारी हजर होते? आता ज्यांनी राष्ट्रीय सभेचं जी राष्ट्रीय सभा होती म्हणजे 1885ला लॉर्ड डफरिन हा व्हॉइसरॉय होता आणि भारतभरातनं अनेक ऑर्गनायझेशन उभ्या राहत होत्या आणि म्हणून असं एक नॅशनल लेवलचं प्लॅटफॉर्म असावं की जिथे सनदशीर मार्गाने एक स्टेपनी म्हणा, ओके, स्टेपनी वॉल म्हणा, ही असायला पाहिजे अशा पद्धतीचा प्रस्ताव ॲलन ॲक्टियन ह्यूम आणि त्यांचे काही ICS अधिकारी सहकारी असतात हे लॉर्ड डफरिनला देतात. त्याला भारतीय काही शिरस्त नेतृत्व दादाभाई नौरोजी, उमेशचंद्र बॅनर्जी ह्या सगळ्यांचाही पाठिंबा असतो. सो इथे ही राष्ट्रीय सभा जी आहे ही स्थापन होते. ठीक आहे, आता प्रश्न काय, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात कोणते इंग्रज अधिकारी हजर होते? ठीक आहे, आता इथे तुम्हाला कोण अधिकारी आहे आणि कोण व्हॉइसरॉय आहे एवढं जरी कळलं तर याला उत्तर देता येतं. बघा, ॲलन ॲक्टियन ह्यूम, हेनरी कॉर्डन आणि विल्यम वेडनबर्न हेच याचं उत्तर आहे. आता खाली बघा, ॲलन ह्यूम, ठीक आहे, व्हॉइसरॉय डफरिन. आता व्हॉइसरॉय डफरिन अधिकारी आहे का? नाही आहे. तो अधिकारी म्हणजे कर्मचारीच झाला. कोणी आता हे IAS IPS हे सुद्धा कर्मचारीच आहे. व्हॉइसरॉय हा प्रतिनिधी आहे, तो राजाचा प्रतिनिधी आहे, तो अधिकारी नाही आहे. जॉर्ज युले पण नाही आहे. ठीक आहे, विल्यम वेडनबर्न, व्हॉइसरॉय डफरिन आणि हेनरी कॉटन नाही आहे. व्हॉइसरॉय आल्यामुळे इथला हा ऑप्शन चुकला, इथे व्हॉइसरॉय आल्यामुळे चुकला. ठीक आहे, ॲलन ह्यूम, लॉर्ड कर्झन. आता लॉर्ड कर्झनचा काही संबंधच नाही इथे, हा इकडे 1905ला आहे. 1905ला बंगालची फाळणी केली होती आणि विल्यम वेडनबर्न आहे, हे दोघं आहे पण हा नाही आहे. इथे व्हॉइसरॉय नाही आहे, इथे व्हॉइसरॉय नाही आहे, म्हणून हे 3 ऑप्शन चुकलेत खालचे. आता हे प्रश्न तुम्ही अभ्यास करून सुटत नाही, हे जजमेंटचे प्रश्न आहे.
प्रश्नांच्या ऑप्शनला व्यवस्थित समजून त्याचं उत्तर, प्रश्न काय विचारला त्यातला कीवर्ड लक्षात घेऊन ऑप्शनला शूट करणं, हे तुमच्या जजमेंटवर अवलंबून आहे मित्रांनो. असे काही प्रश्न जे आहेत ते तुम्हाला जजमेंटनं सोडवता येईल. आता तुम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला डिटेल अभ्यासलं पाहिजे. मी इथे काही कंटेंट काढून दिला आहे जो मी तुम्हाला आकार UPSC MPSC आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकतोय. तुम्ही पण त्याचा डिटेल अभ्यास करा. पुढचा प्रश्न बघा, स्त्री शिक्षणाची दिशा. स्त्री शिक्षणाची दिशा अत्यंत महत्त्वाची आहे. हा स्त्री शिक्षणावरील, स्त्रियांचं जे शिक्षण आहे त्या संदर्भातला लेख आहे जो वृत्तपत्राला येतो, आपण संपादकीय लेख म्हणतो. रिकामी जागा या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. आता दर्पण बाळशास्त्री जांभेकरांचे, बाळशास्त्री जांभेकरांनी स्त्री शिक्षणाला खूप महत्त्व दिलं आहे. ओके, हे बाकीचे धूमकेतू राष्ट्रवीर असतील. याचं उत्तर आहे केसरी. केसरी या अर्थानं की दस्तूरखुद्द लोकमान्य टिळकच स्त्री शिक्षणाच्या विरोधात होते. तात्कालीन परिस्थिती सांगतोय तुम्हाला. ओके, आणि म्हणून त्यांच्या वृत्तपत्रामध्ये आलेला हा लेख असल्यामुळं हे विशेष महत्त्वाचं आहे. ठीक आहे, सो हे आहे केसरी. तर स्त्री शिक्षणाची दिशा, आणि यावर बरंचसं घमासान त्या काळामध्ये झालं होतं. सो कुठल्या वृत्तपत्रांना कुठले महत्त्वाचे लेख आलेत हेही आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. गोपाळ गणेश आगरकर, बाळशास्त्री जांभेकर यांच्या भूमिका. पुढे जाऊ. 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी त्याचे अध्यक्ष नियुक्त केले, भास्करराव जाधव. आता हे प्रश्न असे आहेत की तुम्ही वाचलेलं असेल तर याचं उत्तर येणार. ठीक आहे, वाचलेलं पाहिजे, तुम्ही हे वाचलं पाहिजे. हां, म्हणजे डिटेल प्रत्येक समाजसुधारक अभ्यासत असताना भास्करराव जाधव अध्यक्ष होते, अण्णासाहेब लट्टे उपाध्यक्ष होते, हरुभाऊ चव्हाण हे सचिव होते. ठीक आहे, गोविंदराव जाधव, डोंगरे, ससाने मास्तर, विठ्ठलराव जाधव, गणपतराव कदम पाटील यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. आता यांच्यावरही प्रश्न येऊ शकतो की हे कोल्हापूर संस्थानातल्या सत्यशोधक समाजाच्या संघटनामध्ये खालीलपैकी कोण सदस्य होतं. सो हे प्रत्येक व्यक्तीचं योगदान आहे. हे सदस्य आहे म्हणून हे अध्यक्ष आहे, त्यामुळे यांचं महत्त्व कमी नाही. आपलं कसं असतं, अध्यक्ष ध्यानात ठेवा झालं भरपूर, असं नाही. सगळ्याच बाबींना महत्त्व आता येत आहे हळूहळू. त्यामुळं आपणही प्रश्नांचा बदलता कल या माध्यमातून लक्षात घ्यावा. परत राष्ट्रीय काँग्रेसवर प्रश्न आला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालील कोणती अधिवेशने मुंबई येथे झाली. मुंबईला लोकेशन विचारलं आहे की मुंबईला झालेलं. तर पहिलं तर तुम्हाला माहिती आहे, ज्यात म्हणजे पुण्याला आयोजित होतं, कॉलराची साथ होती, यामुळं तर लक्षात आहेच ते आपल्या, हे कोणी विसरू शकत नाही. म्हणजे 1885चं पहिलं अधिवेशन माहीत आहे. त्यानंतर दुसरं अधिवेशन म्हणजे 5वं अधिवेशन परत मुंबईला झालं होतं. ओके, त्याच्यानंतर हे 20वं आणि 21वं हे पण अधिवेशनं झाली होती. म्हणजे चौथा ऑप्शन हा बरोबर, ABCD हे चारही ऑप्शन बरोबर आहे. तर हे तुम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अध्यक्ष स्थापना आणि त्याचे उद्दिष्ट ध्येय हे बरोबर करायचं आणि असा चार्ट बनवून घ्यायचा, असा चार्ट बनवून घ्यायचा. बघा, हे पहिलं अधिवेशन, त्यानंतर हे 5वं अधिवेशन मुंबईला झालं आहे. विल्यम वेडनबर्न हा तोच विल्यम वेडनबर्न आहे, ICS ऑफिसर. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर हे 1904चं 20वं अधिवेशन आहे. ठीक आहे, त्यानंतर इकडे 1915चं अधिवेशन आहे आणि इकडे 1918चं सुद्धा अधिवेशन आहे. पंडित मदन मोहन मालवीय त्याचे अध्यक्ष होते. ठीक आहे, आणि इकडे 1934चं सुद्धा अधिवेशन आहे, 53वं, राजेंद्र प्रसाद त्याचे अध्यक्ष होते. सो असे हे अधिवेशनं आहेत की ज्याला मुंबईला आयोजित करण्यात आलं होतं. मग अधिवेशनाचे अध्यक्ष विचारले, स्थानही विचारलं, कोणी एखादा ठराव मांडला असेल तर तेही विचारलं जातं, म्हणून लक्ष द्यायचं आहे. आता चला जोड्या लावा आहेत, ह्या जोड्या लावा. मागू रानडे. आता इथे हे जन्मस्थळ आहेत सगळ्यांची किंवा कार्यस्थळं म्हणू आपण. रानडेंचं तुम्हाला माहिती आहे, निफाड नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे 1चं 4 आता 3 ठिकाणी आहे म्हणून कन्फ्युजन आहे. दुसरं Bचं 3, आगरकर टेंभूमध्ये जन्म झाला, टेंभू बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. ठीक आहे, विठ्ठलरामजी शिंदे जमखिंडी आणि गोपाळ हरी देशमुख पुणे. सो हे झालं. आता तुम्ही ज्या वेळेला हे अभ्यास करता त्यावेळेला यांचं जन्मस्थान कुठलं आहे, कार्यस्थळ कुठं आहे, है ना, हे पण अभ्यासलं पाहिजे.
आता यातलं बरोबर वाक्य विचारलंय. अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धतीत व्यापारवादी तत्वे दिसत नाहीत. ठीक आहे, हे चुकीचं वाक्य आहे. 1765 ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळाली. वर्ष चुकलंय. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी 1793 मुंबई प्रांतात कायमधारा पद्धत लागू केल्याची घोषणा केली. इथं पण वर्ष चुकलंय. आणि प्रिंगेलची पुणे जिल्ह्यात 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर सहाय्यक महसूल जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे ऑप्शन 4 बरोबर आहे. ठीक आहे. आता हे तुम्ही ज्या वेळेला डिटेल वाचता तेव्हा हाही जजमेंटचाच प्रश्न आहे. ओके, हा अलेक्झांडर व्यापारवादी दृष्टिकोनाचा प्रचार केला. ओके, इथं काय म्हटलं, तत्वे दिसत नाही. ऑलरेडी तो व्यापारवादी दृष्टिकोनाचा पुरस्कर्ता आहे. ठीक आहे. दुसरं, 1885 मद्रास प्रांतात नागरी अधिकार देण्यात आले होते. इथे किती म्हटलंय, 65 म्हटलंय. ठीक आहे, 1785 आहे. लॉर्ड कॉर्नवॉलिसने बंगाल प्रांतात 1793 रोजी कायमधारा पद्धतीची घोषणा केली. 1793 हे बरोबर आहे. मुंबई प्रांतात आहे. इथं काय म्हटलंय, बंगाल प्रांतात. फरक लक्षात घ्या. कुठे, बंगाल प्रांतात. आणि हे चौथं ऑप्शन बरोबर आहे. 1823 प्रिंगळे यांची पुणे जिल्ह्यात सहाय्यक महसूल जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. सो हा थोडासा मी म्हणेल डिफिकल्ट प्रश्न झाला हा, की कारण आपण याची स्थापना झाली, कुठं गेला, म्हणजे कुठे कायमधारा कुठल्या प्रांतात लागू केली वगैरे, एवढे डिटेल आपण जात नाही. परंतु आता या प्रश्नावरून कळतं की जावं लागणार आहे. चला, रिकामी जागा. शारदा सदन परत आला बघा. शारदा सदन, पंडिता रमाबाई पहिल्या विद्यार्थिनी होत्या. आता याच्यावर अनेकदा मी लेक्चरमध्ये पण बोललो आहे. आनंदीबाई है ना, बाया कर्वे, महर्षी कर्वे यांनी ज्यांच्याशी विवाह केला त्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या. शारदा सदन कुणासाठी होतं, ज्या विधवा महिला आहेत, अनाथ महिला आहेत, त्यांच्यासाठी स्थापन केलेलं पंडिता रमाबाई यांनी स्थापन केलेलं होतं. ठीक आहे. सो शारदा सदन नावाची संस्था होती. कोणी स्थापन केली, रमाबाई असोसिएशनच्या माध्यमातून पंडिता रमाबाई यांनी 11 मार्च 1889 बरोबर आहे. ठीक आहे. सो यात पहिली जी विद्यार्थिनी होती तिचं नाव होतं गोदूबाई. ओके, नंतर त्यांना आनंदीबाई किंवा बाया कर्वे हे पुढच्या काळात दिलेलं नाव आहे त्यांचं. माझं पुराण, माय स्टोरी हे त्यांचं आत्मचरित्र आहे. आज महर्षी कर्वे यांची जी शिक्षण संस्था आहे, हिंगणेश जी शिक्षण संस्था असेल किंवा कर्वे शिक्षण संस्था असेल, ह्या आनंदीबाई ह्याच महर्षी धोंडेव केशव कर्वे यांची प्रेरणा होत्या की अशा महिलांसाठी शिक्षण, स्वावलंबन यासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि आज तुम्ही बघा, हजारो लाखो विद्यार्थिनी या शिक्षण संस्थेच्या ॲल्युमिनी आहेत की ज्या आपल्या पायावर उभ्या राहिल्यात. सो हे आनंदीबाई किंवा गोदूबाई ह्या कुठून महर्षी कर्वेंना मिळाल्या, किती मोठी गोष्ट आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. सो तुम्हाला पंडिता रमाबाई, शारदा सदन हे सगळं व्यवस्थित करायचं आहे. 1919च्या भारतीय प्रशासकीय कायदा म्हणजेच याला मॅटफोर्ड सुधारणा कायदा, लॉर्ड चेम्सफोर्ड, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड, नाव एवढे सोपे आहेत त्यांचे हे उच्चारण करताना. चला, पुढीलपैकी कोणी मदत केली. ठीक आहे. आता दादाभाई नौरोजी करणं शक्य नाही, कारण दादाभाई नौरोजी फार मोठं व्यक्तिमत्व आहे ना. सुभाषचंद्र बोससुद्धा खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे एवढ्या अशा लेवलवर, आता हे ज्यांनी मदत केली ते छोटं आहे असं मी म्हणत नाही, पण असं लेवल कोण मदत करू शकतं, जे सेक्रेटरीएट लेवलला आहे, जे सचिवालयात आहे ना, ते करू शकतात. चित्तरंजन दास हे पण प्रत्यक्ष, CR दास प्रत्यक्ष राजकारणातली शिरस्त नेतृत्व आहे ती काही. सो भूपेंद्रनाथ बसू हे याचं उत्तर आहे. आणि हे त्यांच्या प्रशासनामध्ये होते म्हणून, म्हणजे कोणी छोटं कोणी मोठं असं मला म्हणायचं नाही. पण जसं आता उदाहरणार्थ आपण जर असं म्हटलं की बाबा देशाचा कायदा बनवत असताना खालीलपैकी त्या कायद्याच्या लेखनामध्ये कोणी सहकार्य केलं असेल, तर आपण राष्ट्रपतीचं नाव घेत नाही, पंतप्रधानाचं नाव घेत नाही. आपण विचार करतो की हे कोणी सेक्रेटरीएटमधले लोक असतील की जे ते मसुदा लिहिण्याचं काम करू शकतात. ठीक आहे, पुढे जाऊ.
हा 1919चा कौन्सिल ॲक्ट आहे, जो मॅटफोर्ड सुधारणा कायदा म्हणून ओळखला जातो. असाच एक कायदा 1909चा पण आहे, ज्याला मोर्लमेंटो सुधारणा कायदा म्हटलं जातं. सो एक जबाबदार शासनाकडे वाटचाल 1919च्या कायद्यांकडे म्हणून अशी स्टेटमेंट आहे त्याचं. ते तसं आहे असं नाही आहे. 1914मध्ये भूपेंद्रनाथ बसू हे जे आहे यांचा जन्म झाला. 1904 ते 1910पर्यंत हे बंगाल विधानसभेचे सदस्य होते. 1917 ते 23 बसू हे भारतीय राज्य सचिवाच्या परिषदेचे पण सदस्य होते. लॉर्ड चेम्सफोर्ड यांनी भूपेंद्रनाथ बसू, लॉर्ड डोनोम घोर, विल्यम ड्यूक आणि चार्ल्स रॉबर्ट यांच्या समवेत एक अहवाल तयार केला होता. 24 मे आणि 7 जूनच्या रोजी हा अहवाल मंत्रिमंडळापुढे मांडला. 1919च्या कायद्यात त्याचा समावेश करण्यात आलेला होता. म्हणजे कोण होते ते? भूपेंद्रनाथ बसू. सो हे आपण अभ्यासताना लक्ष द्या आता. म्हणजे अख्खा चेम्सफोर्ड सुधारणा कायदा तुम्ही पाठ करून टाकला, पण प्रश्न भलतीकडेच विचारला असं होतं. पुढचा प्रश्न घ्या. बालविवाह, लादलेले वैंधत्व, ठीक आहे, म्हणजे विधवा म्हणून जे काय लादलेलं वैंधत्व आहे या विषयावर यांनी लेख लिहिला. ठीक आहे, त्याचं नाव आहे बलमालजी मलबारी. म्हणजे त्या काळातला विषय हा जो फार गाजला होता. सो बहिरामजी मलबारी जे आहेत हे डॉक्टर विल्सन यांच्या विचाराने प्रभावित होते. बालविवाहाचे अनिष्ट परिणाम शालेय अभ्यासात समाविष्ट करावेत, विधवांना पुनर्विवाहासाठी परवानगी द्यावी ही त्यांची मागणी होती. त्यांनी मांडलेलं संमती वय विधेयक हे खूप कॉन्ट्रोवर्शियल झालं होतं, अतिशय क्रांतिकारी होतं. संमती म्हणजे वयाची संमती टाकावी. सो ते संमती वय 12 केल्या गेलं. म्हणजे 12 किती कमी आहे तुम्ही कल्पना करू शकता यावरनं, है ना. आधी ते 10च वर्ष होतं, ठीक आहे. आता तर ते 18, 21 करा अशी ही मागणी होते. टिळकांनी या विधेयकाला विरोध केला होता. टिळकांचे थोडेसे विचार जे होते ते धार्मिक, कारण घरात धार्मिक वातावरण असलं की माणसाचं त्या विचारांच्या माध्यमातून तसं जडणघडण होत असते. त्यामुळं वाईट कोण, चुकीचं कोण, बरोबर कोण हा विषय नाही, आपण इतिहास अभ्यासतोय. सो हे सत्य आहे की टिळकांचं महिलांच्या प्रति शिक्षण असेल किंवा संमती वयाचं विधेयक असेल याला टिळकांचा विरोध होता, ही वस्तुस्थिती आहे. सो बहिरामजी मलबारी यांची पत्रकारिता याबद्दलचे डिटेल्स तुमच्या माहितीसाठी. सो अशा पद्धतीने हे 15 प्रश्न आपले झाले मित्रांनो. तुम्ही राज्यसेवा म्हणजे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा गॅझेटेड ग्रुप ए ग्रुप बी तयारी करत असाल, जी 28 तारखेला परीक्षा आहे एप्रिल 2024ला, किंवा तुम्ही महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क ची तयारी करत असाल, या दोनही परीक्षांची बॅच प्रिलिम फोकस आणि इंटिग्रेटेड ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोनही स्वरूपात आहे. किंवा एखाद्या सब्जेक्टचीच तुम्हाला गरज आहे तशीही बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे, जी आपण जॉईन करू शकता ऑफलाईन किंवा ऑनलाईन. सो ही प्री फोकस बॅच आहे राज्यसेवा आणि इतर ज्या काय महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवेसाठी असलेली. याची टेस्ट सिरीज पण आपली एव्हरी संडे असते, ऑफलाईन प्लस ऑनलाईन. ऑफलाईन पुणे आणि नागपूर आणि ऑनलाईन ॲपवर आपल्या आकार फाउंडेशन ॲपवर मिळेल तुम्हाला. कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी प्री फोकस आणि इंटिग्रेटेड बॅच. त्यानंतर कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीची प्रिलिम्स जी आहे 16 जूनला त्याची टेस्ट सिरीज आहे, जी 11 फेब्रुवारीपासून आहे. त्यानंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाची पण आपली बॅच आहे, जी ऑनलाईन स्वरूपात आणि रेकॉर्डेड स्वरूपात आहे. समाज कल्याण अधिकारीची पण बॅच आहे. असं तुम्हाला सब्जेक्ट वाईज जॉईन करायचं आहे, उदाहरणार्थ हिस्ट्री, तर ते तुम्ही जॉईन करू शकता. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन, यामध्ये हे सर्व टॉपिक तुम्हाला आवश्यक आहेत. प्राचीन भारत, एन्शियंट इंडिया, मध्ययुगीन भारत, मिडिवल इंडिया, आधुनिक भारत, मॉडर्न इंडिया, स्वातंत्र्योत्तर भारत, इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा इतिहास आणि समाजसुधारक सोशल रिफॉर्मर्स. आणि जर तुम्ही फक्त कंबाईनसाठी तयारी करत असाल तर तुम्हाला आधुनिक भारतापासून समाजसुधारकांपर्यंतचा इतिहास आवश्यक आहे. सो असं सब्जेक्ट वाईजही तुम्ही लावू शकता मित्रांनो. सो या संदर्भानं काही प्रश्न असेल तुम्हाला, हे आपले कॉन्टॅक्ट नंबर आहे, ही संस्थेची वेबसाईट आहे. आपण हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्यात आपल्याला स्टडी मटेरियल, नोट्स, टेस्ट पेपर, हे ॲनालिसिस, हे सगळे अपडेट टाकले जातील. आपण मित्रांनो नवीन असाल, आपलं आकार फाउंडेशन संस्थेचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करून जॉईन करा. बेल आयकॉन आठवणीनं क्लिक करा, जेणेकरून पुढचे जे लेक्चर्स आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल.
हा व्हिडिओ किंवा हे जे सेशन्स आपण घेतो आहे ते तुम्हाला आवडत असेल तर कृपया लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये टाका. तुमची काही रिक्वायरमेंट असेल की पर्टिक्युलर टॉपिकवर सेशन व्हावं तेही तुम्ही कमेंटमध्ये टाका. प्रश्न असतील तर आम्ही तिथे आन्सर करतो. काही मोठी रिक्वायरमेंट असेल त्याचं सेशनसुद्धा घेतलं जातं. तुमच्या कमेंट आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मित्रांनो. आणि लेक्चर तुम्हाला आवडलं तर तुमच्या मित्रांनाही मदत व्हावी यासाठी हे लेक्चर तुम्ही तुमचे काही ग्रुप्स असतील त्याला पण कृपया शेअर करा. सो थँक्यू सो मच मला आपण जॉईन केल्याबद्दल. आता आपली बेस सब्जेक्ट वाईज सेशनमध्ये होईल. ठरल्याप्रमाणे राज्यसेवेचे 5 पेपरचे PYQ ॲनालिसिस आपण घेतले आणि त्यातून आयोगाचा बदलता ट्रेंड काय आहे यावर आपण चर्चा केली. या पुढील लेक्चरमध्ये आता आपण टॉपिक वाईज पुढे जाऊ. सो आधी आपण आधुनिक भारताचा इतिहास घेणार आहोत. युरोपियनांच्या आगमनापासून आपली सुरुवात होईल आणि पुढची माहिती जी आहे तुम्हाला मिळेलच. सो ही इन्फॉर्मेशनसाठी आपल्याला इथे नंबर्स आहेत ज्याच्यावरून आपण माहिती घेऊ शकता. डायरेक्ट कॉल करूनही माहिती घेऊ शकता. ओके. आणि काही प्रश्न आपल्याला असेल तर त्यासाठी कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेले आहेत. सो थँक्यू वन्स अगेन फॉर जॉईन विथ मी. हे PYQ सेशन्स तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढच्या सब्जेक्ट वाईज सेशनमध्ये एक चांगल्या पद्धतीनं जो ॲक्च्युअल इतिहास आहे आणि ज्यावर प्रश्न येऊ शकतात आपण हे PYQ ॲनालिसिस त्यासाठी केलं की अभ्यासायचं काय आहे. सो थँक्यू वन्स अगेन फॉर जॉईन विथ मी. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेट होईल. थँक्यू.